नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरण करण्याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। वितरण करण्याबाबत महत्त्वाची माहिती म्हणजे काय, तर आता शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये हे जमा केले जाणार आहेत। 4,000 कसे, तर नमो शेतकरीचे व PM किसानचे दोन्हीचे मिळून असे 4,000 रुपये असणार आहेत। याबद्दल नेमका शासन निर्णय काय आहे हे सविस्तररित्या आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। कारण की आता शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये हे जमा केले जाणार आहेत आणि शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा लाभ मिळणार आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 9वा हप्ता जमा होणार आहे। नेमके पैसे तुमच्या खात्यात कधी जमा होणार हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे। त्याकरिता तुम्ही आता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही येथे पाहू शकता की आता नवीन आलेल्या माहितीनुसार व नवीन आलेल्या शासन निर्णयानुसार नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारने सुरू केलेली अत्यंत महत्त्वाची योजना आहे। या योजनेमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये टाकले जातात। तर ही योजना केंद्राच्या PM किसानच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली होती। म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दर 3 महिन्याला 4,000 रुपये दिले जातात। थेट DBTच्या माध्यमातून खात्यात हे पैसे जमा होतात असं या GR मध्ये सांगण्यात आलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, इथे पाहू शकता की आता या योजनेच्या माध्यमातून 3 महिन्याच्या अंतरकाळात 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात। महाराष्ट्रातील व इतर जे राज्य आहेत तिथे फक्त 2,000 रुपये PMचे जमा होतात। तर आता शेतकऱ्यांच्या खात्यात यापैकी 4,000 पैकी 2,000 रुपये हे जमा केले जाणार आहेत नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे। आता शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी आहे, कारण की आता पाहू शकता राज्यातील लघु व श्रीमंत शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची योजना आहे आणि यामध्ये म्हणून शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। यामध्ये नेमकं काय करण्यात आलेलं आहे, तर नमो शेतकरीचे आतापर्यंत 8 हप्ते हे वितरित करण्यात आलेले असून आता 9वा हप्ता देखील वितरित करण्यात येणार आहे। यामध्ये तब्बल 93 लाख शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार आहे। म्हणजे आता शेतकरी मित्रांनो, काटछाट केल्यानंतर म्हणजेच जे शेतकरी अपात्र होते त्या शेतकऱ्यांना काढल्यानंतर आता तब्बल 93 लाख शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार आहे। म्हणजे नमो शेतकरी योजनेमध्ये आता पर्यंत 8 हप्ते वितरित करण्यात आले आहेत। आता 9वा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत आहे। या माध्यमातून तब्बल आता 93 लाख शेतकऱ्यांना ही मदत करण्यात येणार आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये हे जमा केले जातील। तर आता मात्र हा हप्ता मिळण्याआधी शेतकऱ्यांना eKYC करणे आवश्यक करण्यात आलेले आहे, तरच पैसे मिळणार आहेत। आता हा हप्ता मिळण्याआधी शेतकऱ्यांना eKYC करून घ्यायचा आहे, आवश्यक आहे, नाहीतर पैसे मिळणार नाहीत। आर्थिक मदत म्हणून 4,000 रुपये दर 3 महिन्याला थेट DBTच्या द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात दिले जातील। मात्र हा हप्ता मिळण्याआधी शेतकऱ्यांना eKYCची प्रक्रिया ही पूर्ण करावीच लागणार आहे। तर आता महत्त्वाची अपडेट काय, तर आता 9वा हप्ता हा नेमक्या 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे येत्या 10 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा केले जातील व त्याचबरोबर PMचे मिळून 4,000 रुपये टोटल जमा केले जातील तुमच्या खात्यामध्ये शासन निर्णय काढण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे असं देखील सांगण्यात येत आहे। शासन निर्णय काढण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि आता 10 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वितरित करण्यात येणार आहेत। कारण की सध्या कर्जमाफीचे देखील जे काही शासन निर्णय आहेत ते निघालेले आहेत व कर्जमाफीच्या लागोपाठच आता शेतकऱ्यांना 9वा हप्ता देखील दिला जाणार आहे। तर 9वा हप्ता हा 10 दिवसामध्ये वितरित होणार आहे असं सांगण्यात आलं आहे। eKYC तुम्हाला कंप्लीट करायचे आहे। शेतकऱ्यांनी लवकरात लवकर eKYC पूर्ण करावे आणि योजनांचे लाभ घ्यावेत असं आश्वासन व असं आवाहन केलं जात आहे। व शेतकरी मित्रांनो, म्हणजे आता त्या 10 दिवसात तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊन जातील। धन्यवाद। अशाच प्रकारच्या व्हिडिओंकरता आपल्या चॅनलला YouTube चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारी नवीन महत्त्वाची अपडेट सर्वात अगोदर पाहायला मिळेल। धन्यवाद।